आहे आजच्या पिढीला. जी पिढी मोबाईलकडे वळाली आहे त्यांना खरी गरज पुस्तकाची आहे. म्हणून मी हे सलग तिसरं वर्ष की हा सगळा आपल्या परिसरातल्या लोकांचाच बहुमान आहे. इतक्या छोट्या खेडेगावात सुद्धा मी एवढ्या मोठ्या प्रकारची पुस्तकं विकू शकलो. 2 वर्षात मी 2 लाखाची पुस्तक विक्री केलेली आहे. मोठ्या मोठ्या शहरात सुद्धा हे साध्य होत नाही. नमस्ते मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचा पत्रकार मित्र तुषार धुमाळ. मी आलेलो बारामती तालुक्यातील करंजपूल या ठिकाणी. मित्रांनो, दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये भारतभरामध्ये साजरा केला जातो. मात्र एका चहा विक्रेत्या अवलियानं फटाके नको पुस्तके हवेत ही संकल्पना राबवत करंजपूल या ठिकाणी पुस्तकांचा स्टॉल लावलेला आहे. तर आपल्यासमोर येत आहेत राजू बडदे. नमस्ते दादा. काय सांगाल, कशी काय तुम्हाला ही संकल्पना सुचली? ग्रामीण भागातल्या वाचकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक उपलब्ध पुस्तके व्हावीत, वैचारिक पुस्तके, खेळाची, गाण्यांची, हा विचार करून मी हा प्रकल्प राबवला. फटाके नको पुस्तके हवीत आणि प्रदूषणमुक्त दिवाळी हा संकल्प माझ्या डोक्यात आला आणि भारत ज्ञान विज्ञान समुदाय परीश पब्लिकेशनच्या संयुक्त विद्यमाने आम्ही तो इथं दिवाळीत 4 दिवस स्टॉल लावलेला आहे. आत्ता कोणकोणती पुस्तकं आहेत? वैचारिक, संत साहित्य, महापुरुष, अशा विविध प्रकारची पुस्तके, इथं कथा, कादंबऱ्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये वाचकांच्या पसंतीला उतरलेली अशी कोणती नावं आहेत का पुस्तकांची जी इथं उपलब्ध आहेत? शरद तांदळे सरांचं द एंटरप्रेनर, रावण, शरद बाविस्करांचं बुरा, परत साळुंकेंचं, अशी बरीच पुस्तकं इथं वाचकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. त्याचबरोबर तरुणाला एक चांगला संदेश देण्यासाठी पुरोगामी विचारांच्या पुस्तकांचा ठेवाही इथं आहे, उपलब्ध आहे. तर कोणकोणती पुस्तकं उपलब्ध आहेत? तरुणांसाठी अनिसची, दाभोळकरांची आणि संजय आवटे सरांची 4 ते 5 प्रकारची पुस्तकं इथं उपलब्ध आहेत. ती तरुणांनी नक्की वाचावी. हा स्टॉल कधीपासून किती तारखेपर्यंत राहणार आहे सुरू? आजपासून गुरुवारपर्यंत 4 दिवस हा स्टॉल उपलब्ध राहणार आहे. 31 ऑक्टोबर. 31 ऑक्टोबर. आणि स्टॉलचं ठिकाण काय? श्रीनाथ अमृततुल्य, करंजपूल, सोमेश्वर नगर. कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो? युवक असतील किंवा ज्येष्ठ असतील यांच्याकडून कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे या प्रदर्शनासाठी? अतिशय चांगल्या प्रकारे विक्री झालेली आहे. बऱ्याच तरुणांनी पुस्तकं हाताळली, बघितली, चर्चा केली आणि चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. आम्ही याला 20 ते 50% सवलतीच्या दरात विकतो आहे. हे कितवं वर्ष आहे तुमचं? हे आमचं 3रं वर्ष आहे. कधी सुरुवात केली होती? त्यावेळेस कसा प्रतिसाद दिला होता प्रथम वर्षी? 3 वर्षापूर्वी मी एक दाभोळकरांच्या जयंतीनिमित्त 1 नोव्हेंबरला ही सुरुवात केली आणि शाळांतून मी पुस्तक विक्रीचा उपक्रम राबवला. तिथं अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मला असं जाणवलं की खेडेगावात सुद्धा पुस्तकं चांगल्या प्रकारे विकली जाऊ शकतात आणि त्याची गरज आहे आजच्या पिढीला. जी पिढी मोबाईलकडे वळाली आहे त्यांना खरी गरज पुस्तकाची आहे. म्हणून मी हे सलग 3रं वर्ष राबवतोय. चहाच्या गोडीबरोबर वैचारिक देवाणघेवाण इथं केली जाते. चहा विक्रीचा व्यवसाय करत असताना वैचारिक देवाणघेवाणीचा पण मोठा उपक्रम तुम्ही राबवता. मागील काही दिवसांपासून बारामती परिसर असेल किंवा महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी राजू बडदेंचं नाव हे वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी किंवा वैचारिक मतं मांडण्यासाठी योग्य ठिकाणी हे अशी चर्चा असते. त्याविषयी काय सांगाल? मला असं वाटतं की हा सगळा आपल्या परिसरातल्या लोकांचाच बहुमान आहे. इतक्या छोट्या खेडेगावात सुद्धा मी एवढ्या मोठ्या प्रकारची पुस्तकं विकू शकलो. 2 वर्षात मी 2 लाखाची पुस्तक विक्री केलेली आहे. मोठ्या मोठ्या शहरात सुद्धा हे साध्य होत नाही. ते एका खेडेगावाने सिद्ध करून दाखवलं की वाचन संस्कृती अजून मेलेली नाही, ती जिवंत आहे. असे काही तुमच्याकडं वाचक आले का की त्यांनी फटाक्यांचा खर्च टाळून
पुस्तकं खरेदी केलेली आहेत. हो आले ना, भरपूर असे आहेत की जे दरवर्षी 4 ते 5 हजाराचे फटाके खरेदी करत होते. त्यांनी 1 ते 1.5 हजाराचे फटाके खरेदी करून 3-3.5 हजाराची पुस्तकं माझ्याकडून खरेदी केली. असे भरपूर पालक आहेत. मित्रांनो, हे होते राजू बडदे. अतिशय सुंदर असं पुस्तकांचं प्रदर्शन करंजी पूल या ठिकाणी लावण्यात आलेले. आपण नक्की याला प्रतिसाद द्या.